एकही निकष हा आम्ही बदललेला नाहीये। जो शासन निर्णय आम्ही जुलै महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी निर्गमित केलेला होता, त्या शासन निर्णयाला धरून जी आहे ती त्या ठिकाणी ही योजना सुरू आहे। एकही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल हा केला गेलेला नाहीये। हे मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने लाडक्या बहिणींना सांगावंसं वाटते। आम्ही गेल्या 3 दिवसापासून जानेवारी महिन्याची डीबीटीची प्रोसिजर चालू केलेली आहे आणि 2,41,00,00,000 पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ हा यंदाच्या महिन्यात सुद्धा मिळालेला आहे। त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। ज्या महिला स्वतःहून व्हॉलंटरीली स्वतःहून पुढे येऊन ह्या योजनेमध्ये आम्ही पात्र आता नाही आहोत, आमचं लग्न झालेलं आहे, आम्ही आता इतर राज्यांमध्ये वास्तव्य करायला गेलेलो आहोत किंवा आमचं उत्पन्न वाढलेलं आहे, सरकारी नोकरी लागलेली आहे, आम्ही नवीन वाहन घेतलेलं आहे, या विविध कारणांमध्ये स्वतःहून येऊन विभागाकडे ज्या इच्छा प्रकट करतात की आम्ही ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत, त्या जे काही 4-4.5 हजार असतील त्या संदर्भातलाच त्या जी काही रिफंड घेण्याची प्रक्रिया आहे त्याला आम्ही जिल्हा जे अर्थ नियोजन विभाग आहे यासोबत आम्ही त्याच्यामध्ये समन्वय साधत आहोत। या व्यतिरिक्त कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ परत घेण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही निर्णय, कुठलीही चर्चा, कुठलाही अशा पद्धतीची कारवाई झालेली नाहीये। नमस्कार, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता जानेवारीचा 7वा हप्ता जमा झालेला आहे। जर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हप्ता तुम्हाला जमा झाला नसेल तरी देखील आपल्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला दिल्या जातील। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची बातमी आहे की जानेवारी महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता मिळालेलाच आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजना मोठी बातमी, आदिताई तटकरे म्हणाल्या की त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका। तर त्यांनी देखील सांगितलं की जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांना मिळाला आहे, मात्र अर्जांची पडताळणी सुरू असून काही अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे। आदित्य तटकरे यांनी योजनेबद्दलच्या काही बातम्या चुकीच्या असल्याचे देखील स्पष्ट केलेले आहे। तर सोशल मीडियावरती अनेक चुकीचे मेसेज देखील व्हायरल होत आहेत। तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारी महिन्याचा पात्र महिला ज्या आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि महिला व बालमंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली। जुलै महिन्यात घोषणा करण्यात आल्यानंतर राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील सुमारे 2 कोटी महिलांना आतापर्यंत दरमहा 1500 रुपये देण्यात आलेले आहेत। तर जानेवारी हप्ता जमा झाल्यानंतर पात्र महिलांना एकूण 10,500 रुपये एवढा लाभ आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब देखील पाहू शकता की लाडकी बहीण जी योजना आहे तर याच्या माध्यमातून महिलांना, मुलींना आत्मनिर्भर व स्वावलंबी करण्याच्या सरकारचे ध्येय आहे आणि या योजनेमुळे पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। मात्र पात्र लाभार्थींच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे, कारण योजनेसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करण्यात येत आहे। निकषात न बसणारे अर्ज या योजनेतून वगळण्यात येऊ शकतात। इतर निकषात न बसणाऱ्या महिलांचेही अर्ज छाननीमध्ये बाद होऊ शकतात अशी सध्या चर्चा आहे। आणि लक्षात घ्या की निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांनी पैसे परत करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं। मात्र थोड्या नव्हे तर 30 लाख अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बातमी एका वृत्तपत्रामध्ये समोर आलेली आहे आणि प्रसिद्ध करण्यात आली होती। आणि अपात्र महिलांना सरकारकडून तब्बल 1,500 कोटी रुपये मिळाल्याचेही त्यामध्ये म्हटले होते। त्यामुळे मोठी खळबळ माजली होती। 30 लाख अर्ज बाद होण्याचे वृत्तही काही ठिकाणी छापून आलं होतं। मात्र आता या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देत या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। याबरोबर त्यांनी महत्त्वाची घोषणा केली की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात बातम्या ज्या आहेत त्या चुकीच्या आहेत। रायगडमध्ये ज्यावेळी ध्वजारोहण पार पडलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात येणाऱ्या बातम्या चुकीच्या असल्याचं स्पष्ट केलं। 30 लाख अर्ज बाद होण्याच्या मार्गावर असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही बातम्या आहेत
वृत्तपत्रातून येत आहे त्या सर्व बातम्या चुकीच्या आहेत. हा आकडा कुठून येतो हे माहिती नाहीये. काही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. त्या महिलांना आवाहनानंतर आपली लाडकी बहीण योजना सोडून दिली आहे. पण अजून आमच्या विभागाने किती महिला अपात्र होणार या संदर्भात आकडेवारी जाहीर केली नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत. माझी विनंती आहे की तुमच्या माध्यमातून या बातम्यांसमोर जनतेने विश्वास ठेवू नये, असे आदित्य तटकरे यांनी नमूद केले. त्याचबरोबर आता 2100 रुपये कधी मिळणार? तर विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आलो तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 2100 रुपये करू, असे आश्वासन नेत्यांनी दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात आहे. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळतील, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बजेटमध्ये यावर विचार केला जाईल असे सांगितले. त्यामुळे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पामध्ये योजनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. 30 लाखपेक्षा अधिक अर्ज बाद करण्यात आले आहेत. तर अशी कोणतीही घोषणा झालेली नाही आहे, अशी मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे चुकीच्या अफवांवरून म्हणजे चुकीच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत तर यांच्यावर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. आणि याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यांचा हप्ता ज्यांना मिळालेला नाही आहे त्यांचा हप्ता मिळून जाईल. आणि ज्याबरोबर ज्यांना 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे त्यांना देखील पुढचे हप्ते सलग येणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भात लवकरच अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. याचबरोबर तुम्हाला जे हप्ते जमा झालेले आहेत आणि जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचे हे 1500 रुपये कोणत्याही माध्यमातून परत घेतले जाणार नाहीत, अशी ग्वाही देखील मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा.